प्रीतम. अरे मोहन काका. अरे काय कधी आलास तू? सरप्राईज एकदम. आजच आलो. बस 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 बस. अरे खरं सांगतो, घरी येऊन इतकं बरं वाटतंय ना मला. हा, कामाचा लोड असेल ना तिकडे खूप. अरे कामाचा लोड तर सगळीकडे असतोच रे. पण मी तुला खरं सांगू, मला तिथे करमतच नव्हतं. का असं का? अरे तिथे अरब कंट्रीमध्ये माझे आदित्य आणि प्रीतम नव्हते ना माझ्या बरोबर. उगाच काहीतरी. हा, नाही खरं सांगतो, मी तुम्हा दोघांना खूप मिस केलं. कधी एकदाच घरी येतोय असं झालं होतं मला. अरे आम्ही पण तुला खूप मिस केलं. पण बघ ना, इथे आल्यावर मला कळलं की आदित्य चेन्नईला गेलाय. त्याची भेट झालीच नाही. नाही बरोबर रे, तुला तुझ्या लाडक्या पुतण्याचीच काळजी होईल. तुझी आणि तुझ्या लाडक्या पुतण्याची पण लवकर भेट होईल. हा, हो. हॅलो, तू पण माझा तितकाच लाडका आहेस, कळलं ना? तर खोटं बोलतो काय? हा काय काय हा हा? पंकज करतोय रे. हा. ते पण बरं झालं तू आलास बाबा. आता ना ते ऑफिसची कामं सगळी तू सांभाळ. मला नाही जमत तुमच्यासारखं काम करायला. असं नाही रे प्रीतम, मी जरी तिथे लांब बसलो तरी मी तुझी खबर राखत होतो. आणि मला माहित आहे तू सगळं खूप जबाबदारीनं पार पाडलंयस. बघ, हळूहळू शिकशील. आणि तू कशाला काळजी करतोयस? मी कायम तुझ्या सोबत आहे. चल, बाहेरून आलायस, फ्रेश होऊन ये. हो, आलोच. हो. काय दामिनी? अहो मी म्हणते उभे राहा. काय 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 करतेस तू? अहो, थांबा एक. अगं काय करतेस तू? अहो एक. अगं दार बंद करू दे. तू असं काय करतेस? अहो का एक मिनिट. अगं काय काय पण हा, शांत शांत. थांबा जरा. शांत उभे राहा. हा. मी काहीही करत नाहीये. मला फक्त तुमचे खिसे तपासायचे. खिसे? बरं. जाऊ दे, मी नाही लावत हात. एक काम करा, तुम्ही तुमचं पाकिट द्या माझ्या हातात. पाकिट? हो, पाकिट द्या. पाकिट काय? ठीक आहे, अगं काय वेळ लागलाय का तुला? काय होतंय? या इथे. माझ्याऐवजी दुसऱ्या कुठल्या बाईचा फोटो असता ना, तर मला वेळ लागला असतं, कळलं? पण दुसऱ्या कोणाचा फोटो का असणार? म्हणजे तुम्ही एवढे लांब होता ना माझ्यापासून, सो मला वाटलं तुमच्या दुसऱ्या बायकोचा फोटो असेल. काही काही काय बोलतेस? दुसरी बायको का असणार माझी? हा, काही बोलतेस तू? अहो तसं नाही, म्हणजे मला असं वाटलं की मी नाहीये ना तुमच्या आयुष्यात, मग तुम्ही दुसरं लग्न वगैरे केलं की काय? मग तुला असं वाटलं की मी दुसरं लग्न केलं? हा, तू बावळट आहेस का तू? अगं काम करायला गेलो होतो मी तिकडे. काहीही विचारतेस का? बरं ठीक आहे, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग आता मला समजलं ना, पण की तुमच्या आयुष्यात मीच एकुलती एक बाई आहे, तुमची लाडकी बायको है ना? ते सगळं सोडा, मला सांगा, इतके दूर गेला होता, इंटरनॅशनल टूर वर गेला होता ना, मग काय आणलं माझ्यासाठी? नाही. काहीच नाही. शी बाई, असं कुठे असतं का? एक एक नवरे किती प्रेम करतात आपल्या बायकोवर, काय काय घेऊन येतात. आणि माझा नवरा चांगला परदेशात गेला, पण काहीच. माझ्या स्पेशल बायकोसाठी एक स्पेशल गिफ्ट. ओ, हे माझ्यासाठी आहे? नाही, दुसऱ्या बायकोसाठी. काय काय बोलताय? ऑफकोर्स तुझ्यासाठी ना. खरं सांगतो दामिनी, तुझ्यापासून दूर राहून मला तुझी किंमत कळली. थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे. आता मी अभिमानाने सांगू शकते, काय? नवरा असावा तर अगदी असाच. सोन्याचं आहे? हो हो, असेलच.
अरब कंट्रीमध्ये होतो ना मी. सोन्याचंच आहे काय बघ. अरे मोहन ये ये ये. ते वहिनीसाठी गिफ्ट आणलं होतं. अरे माझ्यासाठी कशाला? हो म्हणजे काय, हे घ्या सोन्याच्या बांगड्या. वा सुंदर आहे. बरं मोहन, माझ्यासाठी तू हे गिफ्ट घेऊन आलायस, पण स्वतःच्या बायकोसाठी, दामिनीसाठी ह्याच्यापेक्षा भारी स्पेशल काहीतरी आणलंयस ना, की विसरलास? अहो असं कसं विसरेन. तिच्यासाठी गिफ्ट नाही आणलं तर माझं काय करणार माहितीये ना तुम्हाला. अहो मला जिवंत सोडणार का ती. पण वहिनी खरंच मला घरी येऊन खूप खूप छान वाटतंय. आम्हाला पण छान वाटतंय तू आलायस. आणि तुम्ही आदित्य आणि पारूला घरी घेतलं ते पण बरं झालं. नाही शेवटी घरची लक्ष्मी ही घरीच असली पाहिजे ना. आणि मला प्रीतमचं पण समजलंय. नाही त्याच्याकडून पैसे गहाळ झाल्यामुळे तुम्ही त्याच्यावर नाराज आहात, दामिनीने सांगितलं मला. पण वहिनी आपला प्रीतम इतका बेजबाबदार नाहीये, आपण ओळखतो त्याला. तर तुम्ही त्याच्यावर संशय घेऊ नका आणि त्याला दोष देखील देऊ नका प्लीज. मोहन हे सगळं समजतंय मला, पण कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांची असं कठोर वागायला आवडत नाही. पण मुलं जेव्हा या अशा चुका करतात तेव्हा कठोर वागण्यापलीकडे आई वडिलांकडे दुसरा पर्यायच उरत नाही. हे बघ, प्रीतम सुधारावा, त्याला त्याची चूक समजावी एवढ्याचसाठी मी त्याला ही शिक्षा दिली, बाकी काहीच नाही. आणि आता तू आलायस ना, तूच एकटा जबाबदार आहेस. आदित्य काय, तो त्याच्या कंपनीचा फायदा बघतोय. आणि प्रीतम मला खरंच कळत नाही की त्याला बिझनेसचा सिरियसनेस आहे की नाही. त्यामुळे तू आलायस, तूच आता बिझनेसकडे लक्ष दे. कारण फ्रँकली माझा आता कुणाचवर विश्वास नाही राहिलेला. तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी आहे ना. येतो. हा दिनापूर, काय प्रीतम, रात्री शांत झोप लागली ना रे? हा हो लागली, छान झोप लागली, पण अजून टेन्शन आहेच ना रे. काय रे? अरे तुझा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल रे, तू नको काळजी करू. तू खरं सांगू, कधी एकदा यातून बाहेर पडतोय ना असं झालंय रे मला. अरे लवकरच सॉल्व्ह होईल. तू तू एक काम कर ना, काल जिंकलेले जे पैसे होते ना ते पैसे तू परत घेऊन ये आणि त्याच पैशांचे आपण दुप्पट तिप्पट करू. हे पण तो एवढ्याने सुटण्यासारखा आहे का? 50 लाखांचा प्रॉब्लेम आहे माझा, माहिती आहे ना तुला. अरे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक मार्ग आहे. कोणता? हे बघ, तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये. अरे जिंकल्यानंतर आपल्याला ते सगळं परत घरीच घेऊन जायचंय. हे पण ते, अरे पण बिन काय नाही, मला तुझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे. तू बघ, आज तू अख्खा क्लब जिंकून जाशील. अरे तुझं लक एकदम भारी चालू आहे रे, आणि तू लवकरच या प्रॉब्लेम मधून बाहेर पडशील.